वीर, आज काय बनवू? तिखट मिठाची पुरी. ओके. तर इथे मी घेतलं आहे गव्हाचं पीठ. यामध्ये ॲड केलं आहे हळद, मीठ, तिखट चवीनुसार आणि त्यानंतर कसुरी मेथी क्रश करून घ्यायची आहे. त्यानंतर अजवाईन घ्यायचं आहे, ओवा, थोडंसं तेल आपल्याला ॲड करायचं आहे 1 चम्मच. त्यानंतर आपल्याला हे छान असं पिठामध्ये मळून घ्यायचं आहे. आधी छान पिठामध्ये एकजीव झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि घट्ट असा आपल्याला गोळा तयार करायचा आहे. तर आपण कणिक जेव्हा रेग्युलर भिजवतो त्यापेक्षा आपल्याला थोडी पुरीची जी कणिक असते ती थोडीशी आपल्याला घट्ट मळायची असते. त्यानंतर आपल्याला हे रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण याला परत एकदा छान सॉफ्ट करून घेऊया. तर आता माझं इथे पीठ मळून झालेलं आहे. याला मी रेस्ट करायला ठेवलं होतं. आता याला एकदा परत आपण याला मळून घ्यायचं आहे आणि आता पुरी करायला आपल्याला घ्यायचं आहे. तर ही छान अशी एकजीव झालेली आहे कणिक, सगळे मसाले त्यामध्ये मुरलेले आहे. तर आता आपल्याला छोटे छोटे असे बॉल्स घ्यायचे आहे आणि याची पारी आपल्याला लाटून घ्यायची, म्हणजे पुरी आपल्याला एकसारखी लाटून घ्यायची आहे. ही पुरी अजिबात खाली चिटकत नाही. हे तुम्ही बघू शकता, मी इथे एक लाटून दाखवलेलं आहे. त्यामध्ये कोरडं पीठ पण मी वापरलेलं नाही आहे, तरी देखील ही खाली चिपकत नाही आहे, कारण आपण यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं होतं आणि हा घट्ट गोळा असल्यामुळे ही चिपकत नाही. तर आपल्याला ही पुरी खूप जास्त जाड अशी आणि खूप जास्त पातळ अशी लाटायची नाही आहे. आपल्याला जसं दाखवलं व्हिडिओमध्ये तशा प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि मी आज छोटे छोटे लाटलेले आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोठ्या पण करू शकता. त्यानंतर आपल्याला याला एक साईड झाल्यानंतर दुसऱ्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे आणि छान याला पुरीला तळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला आवडत असेल तसा तुम्ही डार्क कमी जास्त कलर यामध्ये तळू शकता. तर ही पुरी इतकी क्रिस्पी होते आणि खूप छान होते खायला आणि टेस्टी आहे. नुसती पुरीच मुलांना द्याल तरी खूप आवडीने खातील, एवढी छान टेस्टी वाटते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर यासोबत केली होती मी आलू मटरची भाजी. तर या पुरींसोबत आलू मटरची भाजीचं कॉम्बिनेशन खूप छान वाटत होतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.